गुड मॉर्निंग, सुमंगल प्रभात. तर मी मित्र गुरु आज पोचलो आहे व्हाईट टी शर्टमध्ये एक नवीन ब्लॉग करायला. आणि हा ब्लॉग आहे ट्रॅव्हल ब्लॉग. ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे असा प्रश्न आहे की इकडे या साईडला 60 किलोमीटरवरती आहे लोणावळा आणि इकडे 80 किलोमीटरवरती आहे वाई. तर नक्कीच जायचं कुठे आज फिरायला असा प्रश्न पडलेला आहे. दोन्ही ठिकाणी करायला भरपूर गोष्टी आहेत. तर त्याच्यासाठी आज मी मदत घेणार आहे एका कॉईनची आणि कॉईन टास्क करणार आहे. आणि ते कॉईन जे काय सांगेल त्याप्रमाणे आयदर आपण लोणावळ्याला मी जाणार आहे, अदरवाईज मग वाईला जाणार आहे आणि दोन्हीकडे जाऊन भरपूर मजा करणार आहे. हा बराच वेळ असणारा ब्लॉग असणार आहे. सो ज्यांच्याकडे वेळ कमी असेल त्यांनी आत्ताच बघणं बंद करून टाका, कारण खाली नंतर कॉमेंटमध्ये काय वाटेल त्या कॉमेंट्स येतात. सो प्लीज आधीच सांगून ठेवतो. दुसरं, परत हा ब्लॉग मी टोपी घालूनच करणार आहे. त्याचं काय कारण आहे हे मी कुठल्यातरी एपिसोडमध्ये नंतर सांगणार आहे. 10,000 आपले सबस्क्रायबर झाले की त्यानंतर. आणि असा एक दुष्ट विचार मनामध्ये आला की इकडे जर लोणावळ्याला जायचं ठरलं तर लोणावळ्याला जाताना एक्सप्रेस हायवेला 2 व्हीलरवर घालायचं आणि 2 व्हीलरवर घालून चेक करायचं की काय होतं ते. तुम्ही कधी गेलात का 2 व्हीलरवरनं एक्सप्रेस हायवेवरनं? असाल तर कॉमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. मी आज कदाचित जाईल किंवा जाणार नाही. आणि जर वाईला जायचं ठरलं तर एकच रस्ता आपला जाण्यासाठी, टनेल क्रॉस करून पुढे घाट क्रॉस करून खाली वाई फाट्यावरनं राईटला. तर बघूया हा ब्लॉग आज ट्रॅव्हल काय काय आपल्याला गोष्टी दाखवतो. कारण सगळं डायनॅमिक आहे. कुठं जायचं ते ठरलेलं नाही, कुठे राहायचं ते ठरलेलं नाही, काय खायचं काही ठरलेलं नाही आहे. आता मी फक्त कॉईन टॉस करणार आहे आणि कॉईन जे काय सांगेल त्याच्यावरती आपली डिरेक्शन ठरणार आहे. कदाचित हा यूट्यूबच्या हिस्ट्रीमधला पहिला डायनॅमिक ब्लॉग असेल की जिथे काही ठरलेलं नाही आहे आणि कॉईन इज डिसाइडिंग की जायचं कुठे ते. तर हेच ते कॉईन जे डिसाईड करणार आहे की आज जायचं कुठे ते. हेड्स लोणावळा आणि टेल्स वाई. सो बघूया. हो, सो इथे आपला जो कौल मिळाला आहे तो हेड्सचा आहे. सो हेड्स मिळाल्यामुळे असं ठरलं आहे आपलं की लोणावळ्याला जायचं आहे. सो आजचा ब्लॉग हा लोणावळ्याचा असणार आहे. आणि माझी अशी खूप इच्छा आहे की जाताना एक्सप्रेस हायवेला गाडी घालायची. कारण आजची आपली जी गाडी आहे ती TVS ज्युपिटर आहे. ब्रँड न्यू गाडी आहे, 600 किलोमीटर चाललेली. मी दाखवणार आहे ती. चला तर, आजची आपली ही TVS ज्युपिटर हार्डली 600 किलोमीटर चाललेले खास ब्लॉगसाठी. ऑफकोर्स प्रत्येक ब्लॉग याच्यावर होईल असं नाही. कधी ट्रेनने होणार आहे, काही ब्लॉग्स तुमचे एसटीने होणार आहेत, काही ब्लॉग लक्झरीने होणार आहेत, काही विमानाने होणार आहेत. ट्रॅव्हल ब्लॉग्सची व्हरायटी असणार आहे. सो आजचा हा पहिला ब्लॉग जो आहे हा मात्र या TVS ज्युपिटरवर. चला तर निघूया. रस्त्यामध्ये चहा वगैरे कुठे काय मिळतं का ते बघूया. आणि आज कट्टर पुणेरी मी चितळींची बाकरवडी थोडीशी खायला घेतलेली आहे. रस्त्यामध्ये चहा पिल त्या ठिकाणी बाकरवडी खाणार आहे. चलो निघूया इथून आपण.
नाही, एक्सप्रेस वेवरनं नाही गेलो, नॉर्मल रस्ताच पकडलाय. ओल्ड पुणा बॉम्बे रोडनी या प्रवासातला पहिला ब्रेक चहा पिण्यासाठी म्हणून भाकरवडी पण आणली आहे मी, पण आता या ब्रेकला नको, पुढच्या ब्रेकला बघूया. आणि हा जो चहा आलेला इथे फारच युनिक कपातनं आलेला आहे. हा असं खूप वर्षांतर एवढा छोटासा कप बघतोय मी, खूप अट्रॅक्टिव्ह. चहाची टेस्ट घेतो, मजा येते एकूण आत्तापर्यंत. टेम्परेचर कूल आहे, बऱ्यापैकी थंडी वाजते, उन्हाळा असून सुद्धा मजा येते ओव्हरऑल.
फायनली मळवलेला क्रॉस करून मी येऊन पोचलो आहे लोणावळ्याच्या अलीकडे कारला नावाच्या ठिकाणी. आणि या कारल्याचं जे MTDC आहे त्या अतिशय सुंदर प्रॉपर्टीमध्ये मी येऊन पोचलो आहे. ते चौकशी केली राहण्यासाठी काही सोय उपलब्ध आहे का, तर हे कॉटेज मला इथे त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. खूप सुरेख कॉटेज आहे, खूप सुरेख परिसर आहे. इथं नक्की यावं अशी ही जागा आहे. तर कारला लोणावळा असं म्हटलं की काही गोष्टी आठवतात. तुम्हाला कर्नल जुलियस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग असं काही नाव आठवतंय का लोणावळा म्हटल्यानंतर? आठवत असाल तर तुम्ही खरंच सिनेमाचे चाहते आहात. नाव परत एकदा सांगतो, कर्नल जुलियस नगेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग, काही काम नाही करता, असा तो डायलॉग आहे त्या चित्रपटामध्ये. जर तुम्हाला हे नाव माहिती असेल ते कुठल्या चित्रपटामध्ये आहे, खूप फेमस चित्रपट आहे, मी बाकी डिटेल्स सांगितलं तर लगेच कळेल. तुम्हाला जर कळला असेल तर नक्की या कॉमेंटच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. दुसरं कारला जे लागतं रस्त्यामध्ये त्याच्या अलीकडे एक आहे मळवली नावाचं लोकेशन. तेही 2 चित्रपटांशी रिलेटेड आहे. एक म्हणजे आपल्या घरामध्ये जे देवी देवतांची जी चित्र आहेत ते काढलेले जे राजा रवी वर्मा आहेत त्यांची प्रिंटिंग प्रेस इथे मळवलीच्या पुढे आहे. आणि त्यांच्या जीवनावर काढलेला एक चित्रपट, तुम्हाला जर नाव माहिती असेल तर ठीक आहे ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या चित्रपटाची लिंक देईल. तर तो चित्रपट मला आठवला तिथनं येताना. दुसरा एक चित्रपट आहे डायरेक्टली मळवली स्टेशनच दाखवलेलं आहे. तुम्हाला जर माहिती असेल हा अमोल पालेकरांचा कुठला चित्रपट आहे तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये इथे कॉमेंट करा. अदरवाईज कुठल्यातरी एपिसोडमध्ये त्याची माहिती सांगेल. परत एकदा अमोल पालेकरांचा चित्रपट आहे आणि मळवली स्टेशन त्यामध्ये दाखवले आणि मळवलीच्याच अराउंड ती सगळी स्टोरी फिरते. त्यामध्ये अजून हेल्प हवी असेल त्यामध्ये श्रीराम लागूसुद्धा आहेत. तर मी बरीच आत्ता इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही जर खरेच चित्रपट असाल तर नक्की खाली कॉमेंट कराल. चला तर बघूया इथे जेवणाची सोय कशी आहे वगैरे. ते मी इथे जेवणाचं टाळणार आहे कारण मला थाळी कवर करायच्यात असा विचार करतोय मी. लोणावळ्यात जाऊन मी थाळ्या कवर करेल, तर तिकडे पण काय काय मिळतं, कुठे कुठे आहे काहीच माहिती नाही, जाऊन चेक करणार आणि परमिशन दिली तर नक्कीच थाळी कवर करणार. ओके, बाकी काही वाटलं आणि संध्याकाळी इथे काय कसं वाटतं याबद्दल मी इनपुट्स तुम्हाला देतो. हे पुण्यापासून अगदी जवळ आहे, म्हणजे बाईक कार इझिली अप्रोचेबल आहे. खूप छान. फक्त जुन्या हायवेने यायचं, इकडच्या ओल्ड जो हायवे पुणे बॉम्बे म्हणजे आता मुंबई हायवे त्यांनी यायचं आणि ही जागा अप्रोचेबल आहे. इथे मागे तळं आहे, नंतर त्याच्यामध्ये बोटिंगची सोय आहे वगैरे वगैरे. माहिती जस्ट कळलेली आहे. बघूया संध्याकाळी जमलं तर तेही कव्हर करूया. चला आता मी हे बंद करतो आणि कुठेतरी जेवायची सोय बघतो. गुड मॉर्निंग. सो इथे कारल्याच्या MTDCमध्ये आहे मी. आज सकाळ झालेली आहे, सुरेख सकाळ आहे. बघा अशी मी एक वॉक करून आलो आणि खूप छान वाटलं इथे. प्रत्येकाने एकदा तरी इथे येऊन राहण्यासारखी ही जागा आहे. डेन्स झाडे आहे इथे आजूबाजूला आणि सुरेख इथल्या या झाडांमुळे इथे उन्हाळा कधी जाणवत असेल असं मला अजिबात वाटत नाही आहे. फार सुरेख जागा आहे. आता ब्रेकफास्टची वेळ झाली आहे तर या MTDC मधला ब्रेकफास्ट काय असतो हे बघायला मी तर इथून निघतोय. चला तर बघूया. चला तर ब्रेकफास्टला आहे पोहे, इडली, सांबार, चटणी
ब्रेड आणि इथे काहीतरी दिसतोय पदार्थ आणि हे कुपन आपल्याला मिळतं इथे. हे कुपन दिलं की ब्रेकफास्ट मिळणार आहे. तर मी MTDCच्या या कारा रिसॉर्टमध्ये ब्रेकफास्ट करायला आलेलो आहे आणि इथे पोहे, इडली सांबार आणि ब्रेड होता आणि तिकडे अंडा बुर्जी होती. तर मी फक्त त्याला ब्रेड घेतलेला आहे, पोहे घेतलेले आहेत, इडली सांबार आणि सुरू करतो टेस्ट करायला. पोहे फार गरम नाही आहेत, अगदीच कोमट वगैरे कॅटेगरीमध्ये ठीक आहेत. वन टाईम इट ओके. हां चला, इडली सांबारची जान चटणी आणि सांबार असतं, त्याची मी चटणी ट्राय करतो. चांगली चटणी, सांबार टेस्ट करतो. बऱ्याच भाज्या वगैरे टाकलेल्या दिसतात सांबारमध्ये. चांगला आहे, जगास आहे. सांबार पण चांगला आहे. इथं ब्रेड आहे. सो ओव्हरऑल पोहे, इडली सांबार अतिशय मर्यादित ब्रेकफास्ट आहे. हा कॉम्प्लिमेंटरी असतो. इथे स्टे केला तर मी संपवतो. अजून काय असेल तर मध्ये नक्कीच सांगतो. ओके, तर ब्रेकफास्ट संपलेला आहे आणि आता चहाची वेळ झाली आहे. मी हे ब्रेड आणि चहा एकत्र खाणार आहे, त्याच्यासाठी चहा टेस्ट करतो कसा आहे ते. बेसिक चहा आहे, वाईट नाही आहे, चांगला म्हणावं ठीक आहे, बरा आहे. समजून घ्या कसं असेल ते. चला तर, काल पुण्यातून निघालो चांदणी चौकातनं, नाणेफेक करून लोणावळा डिरेक्शन दाखवली, त्यामुळे लोणावळ्याला चक्कर झालेली आहे आणि इथे एक स्टे झालेला आहे. खूप छान शांत असं स्टे झालेला आहे. लोणावळ्यामध्ये काल थाळी पण कवर केलेली आहे, मी चॅनलवरती लवकरच टाकणार आहे. सो ही ट्रिप इथे संपते. इथे जे काही बाकीचे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकले जातील आणि आणखीन काही डिटेल्स मात्र पुढच्या एपिसोडमध्ये जाणार आहेत. तर भेटूया पुन्हा एकदा. मित्रगुरू कारला बंद ऑफ करतो. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.